नमस्कार मित्रांनो, स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 आला आहे. पण त्या अगोदर तुम्हाला त्याचे 4 सीझन माहिती पाहिजे. त्यासाठीचा हा रिकॅप व्हिडिओ. सीझन 1 नोव्हेंबर 6, 1983 हॉकिन्स, इंडियाना. हॉकिन्स नॅशनल लॅबोरेटरीमध्ये एका सायंटिस्टवर हल्ला होतो. या शहरात 4 फ्रेंड असतात: माईक, डस्टिन, लुकास, विल. ते डंजन अँड ड्रॅगन नावाचा गेम खेळत असतात. त्या गेममध्ये डेमिगॉर्गन नावाचा एक राक्षस असतो. ते गेम खेळून झाल्यावर स्वतःच्या घरी निघतात. त्यावेळी विल्ला रस्त्यात एक मिस्टेरियस फिगर दिसते. त्याला पाहून तो एका लाकडी खोलीत जाऊन लपतो आणि तिथून तो गायब होतो. त्याच्या घरी त्याची आई जॉईस आणि त्याचा भाऊ जॉनथन त्याची वाट बघत असतात. तो घरी आला नाही हे समजल्यावर ते जिम हॉपर ह्या पोलिसाकडे जातात. त्यावेळी चौकशी केल्यानंतर विलची सायकल एका जंगलात सापडते. इकडे विलला शोधण्यासाठी त्याचे मित्र जंगलात जातात. त्यावेळी त्यांना जंगलात एक घाबरलेली मुलगी दिसते. ते तिला घरी घेऊन येतात आणि विचारपूस केल्यानंतर त्यांना कळते की तिचं नाव 11 आहे, कारण तिच्या हातावर 11 नावाचा आकडा असतो. त्यावेळी त्यांना कळते की तिच्यात सायकिक पॉवर आहे. इकडे माईकला ती हळूहळू आवडायला लागते, तर लुकासला ती थोडी विचित्र वाटत असते, पण शेवटी ते चांगले मित्र बनतात. इकडे जॉईस विलला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण तिला काहीच समजत नसते. विल हा गायब होऊन तिथेच अपसाइड डाऊन मध्ये अडकलेला असतो. तो त्याच्या आईला फोन कॉल आणि लाईटद्वारे सिग्नल देऊन सांगतो की मी इथेच आहे. हे जॉईस सगळ्यांना सांगते, पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. माईक आणि त्यांच्या टीमवर त्यांचे क्लासमेट खूप रॅगिंग करत असतात. त्यांना सायन्स क्लासविषयी खूपच आवड असते. लुकास हा जिज्ञासू, तर डस्टिन भोळा मजेशीर असतो. माईकला वाटत असते की 11ने विलला शोधायला मदत करावी. 11 त्यांना मदतही करते. ती त्यांना सांगते की विल हा अपसाइड डाऊन मध्येच अडकलेला आहे. इकडे जॉनथनला वाटत असते की विलवर लक्ष ठेवलं नाही, त्यामुळे तो नाहीसा झाला. जॉनथनला फोटोग्राफीची आवड असते. इकडे नॅन्सी ही माईकची बहीण असते. तिचे आणि तिच्या क्लासमधल्या हँडसम स्टीव्ह हॅरिंग्टनशी प्रेम असते. एके दिवशी नॅन्सी, तिची फ्रेंड बार्ब आणि स्टीव्ह एका पार्टीसाठी एकत्र येतात. स्टीव्ह आणि नॅन्सी एका रूममध्ये जाऊन गुलुगुलू करत असतात, तर बार्ब ही बाहेर स्विमिंग टँक जवळ बसलेली असते आणि अचानक ती गायब होते. त्याचवेळी जॉनथन नॅन्सी, स्टीव्ह आणि बार्बचे लपून फोटो काढत असतो. त्यावेळी त्याला फोटो डेमिगॉर्गन दिसतो. हे तो नॅन्सीला सांगतो आणि ते बार्बला शोधण्यासाठी जंगलात अपसाइड डाऊन गेटमध्ये जातात, पण त्यांच्यावरच हल्ला होतो. त्यामुळे ते तिथून पळ काढतात. त्या काळात ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि तेव्हाच स्टीव्ह त्यांना पाहतो. इकडे पोलीस हे करप्ट असतात. त्यांना विलची बॉडी सापडते, पण हॉपरला त्यांच्यावर शक येतो. म्हणून तो लपून आत जातो. तेव्हा त्याला कळतं की ती बॉडी नकली आहे. म्हणून हॉपर आणि जॉईस त्या लॅबमध्ये ओपन झालेल्या गेटमध्ये जातात. इकडे विलच्या घरी जॉनथन, स्टीव्ह आणि नॅन्सीवर डेमिगॉर्गन हल्ला करतो, पण ते त्याला पळवण्यात यशस्वी होतात. इकडे माईक आणि त्याची टीम त्या लॅबमध्ये विलला शोधायला जातात. त्यावेळी तिथले कामगार त्यांच्यावर हल्ला करतात, पण 11 त्यांना हरवते. त्याचवेळी तिथे डेमिगॉर्गन येतो आणि पहिला तिथल्या डॉक्टर ब्रेनरवर हल्ला करतो. नंतर 11 डेमिगॉर्गनलाही नष्ट करते, पण त्यात तीही नाहीशी होते. इकडे हॉपर आणि जॉईसला विल त्या अपसाइड डाऊन गेटमध्ये सापडतो. इकडे विल सापडलेला असतो, पण 11 ही नाहीशी झालेली असते. एके दिवशी विलच्या तोंडातून एक घाण असा किडा पडतो आणि सीझन संपतो. सीझन 2 चालू होतो. विल हा एका गेम हाऊसमध्ये असतो आणि त्याला अचानक अपसाइड डाऊनचे विजन दिसतात. त्याला वाटतं की आपण यातून सुटलो आहे, पण तसं काही झालेलं नसतं. एके दिवशी त्याला स्पायडर सारखा प्राणी हॉकिन्स शहरावर दिसतो आणि तो त्याच्या बॉडीत शिरतो. इकडे जॉईसला विल विषयी काळजी वाटत असते. ती त्याला डॉक्टर ओवेनकडे नेते. तो बोलतो त्याला पोस्ट ट्रॉमा आहे. त्यावेळी जॉईसचा एक फ्रेंड असतो बॉब नावाचा. त्याचं आणि तिचं नातं जुळणारच असतं, पण ते काही जास्त दिवस टिकत नाही. इकडे सीझन 1 मध्ये हॉपर हा जंगलात एका बॉक्समध्ये खाण्याचं सामान 11 साठी ठेवत असतो, कारण 11 ही अपसाइड डाऊन मधून वाचलेली असते आणि ती हॉपरच्या जंगलातील कॅबिन मध्ये राहत असते. तिचं आणि हॉपरचं नातं एका बाप आणि मुलीसारखं असतं. तिला बाहेरच्या जगात फिरायचं असतं, पण हॉपरच्या रेस्ट्रिक्शनमुळे ती बाहेर जात नसते. पण ती एके दिवशी तिथून पळून जाते आणि तिला एक काली नावाची मुलगी भेटते. तिचं नावही एट असतं, कारण तीही त्या लॅबमध्ये दोघेही एकत्र असतात.
ती इलेव्हनला पॉवरचा वापर कसा करायचा आणि कंट्रोल कसं करायचं ते शिकवते. इकडे 2 नवीन कॅरेक्टरची एंट्री होते, बिली आणि त्याची सिस्टर मॅक्स. तिला पाहिल्यानंतर डस्टिन आणि लुकास प्रेमात पडतात. नंतर मॅक्स ही माईकच्या ग्रुपमध्ये एंट्री करते. मॅक्स आणि बिली यांच्यात काही संबंध ठीक नसतात. बिली हा स्टीव्हला कॉम्पिटिशन समजत असतो. इकडे लॅबमध्ये अपसाइड डाऊनचा गेट ओपन असतो. त्यामधून एक मॉन्स्टर येतो. त्याला ते माइंड फ्लेअर नाव देतात. जो पहिल्या सीझनमध्ये डेमिगॉर्गन नावाचा प्राणी असतो, तो या मॉन्स्टर समोर एका खेळण्यासारखा दिसतो. कारण याच्यात अपसाइड डाऊनमध्ये सगळ्यांना कंट्रोल करण्याची पॉवर असते आणि तो सगळ्यात पहिल्यांदा विलला पजेस करतो. इकडे डस्टिनला एक छोटा प्राणी सापडतो. तो त्याला डार्ट नाव देतो, पण तो खरा शेवटी डेमिगॉर्गनचं पिल्लूच असतं. तो माइंड फ्लेअर अपसाइड डाऊन मधील सगळ्या डेमिगॉर्गनला ऍक्टिव्ह करतो. इकडे जॉईस, हॉपर हे विलला माइंड फ्लेअरच्या कंट्रोलमधून बाहेर काढण्यात यशस्वी होतात. इकडे इलेव्हनला त्याच्या सायकिक पॉवरमुळे कळते की विल आणि माईक हे अडचणीत आहे, म्हणून ती त्यांच्याकडे परत हॉकिन्समध्ये येते. त्या टेस्ट लॅबमधून सगळे डेमिगॉर्गन बाहेर निघतात. त्यावेळी ते जॉईसचा फ्रेंड बॉबला मारून टाकतात. मग इलेव्हन आणि हॉपर हे त्या ओपन झालेल्या गेटला बंद करण्यासाठी जातात आणि इलेव्हन ही तिची पॉवर वापरून तो गेटही बंद करून टाकते आणि माइंड फ्लेअर गेटच्या आत जातो. शेवटी सगळे एका कार्यक्रमात डान्स करतात, पण माइंड फ्लेअर हा अपसाइड डाऊन मध्ये ऍक्टिव्ह असतो. सीझन 3 जून 1985 स्टारकोर्ट मॉल ओपन झालेला असतो. या सीझनमध्ये सगळ्यांचे कपल असतात. लुकास आणि मॅक्स, माईक आणि इलेव्हन आणि डस्टिनचीही गर्लफ्रेंड असते. इकडे नॅन्सी आणि जॉनथन ही कपल बनलेले असतात आणि बिलीचं माईकच्या आईशी गुलुगुलू चाललेलं असतं. इकडे डस्टिनने एक कॉन्टॅक्ट मशीन बनवलेली असते आणि तो त्याची गर्लफ्रेंडशी कॉन्टॅक्ट करणार असतो, पण त्याचा चुकून रशियन लॅबशी कॉन्टॅक्ट होतो आणि त्याला एक मेसेज मिळतो. इकडे स्टीव्ह हा स्टारकोर्टमध्ये एका आईस्क्रीम पार्लरमध्ये रॉबिन नावाच्या मुलीबरोबर कामाला असतो. या सीझनच्या सुरुवातीलाच रशियन सायंटिस्ट तो बंद केलेला गेट परत ओपन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो प्रयत्न स्टारकोर्टच्या खाली चालू असतो. इकडे हॉपरकडे शेतीतले भोपळे खराब झाल्याच्या 2-3 केस येतात. तेव्हा तो पाहतो की अपसाइड डाऊनचा गेट ओपन झालेला असतो आणि तो गेट स्टारकोर्ट मॉलच्या खाली जात असतो. गेट ओपन झाल्याने माइंड फ्लेअर हा परत फ्री झालेला असतो आणि तो शहरातील सगळ्या उंदरांना कंट्रोल करून एका जागी एकत्र करून एक मोठा मांसाचा गोळा तयार करतो आणि त्याचा माइंड फ्लेअर बनतो. त्याच वेळी तो बिलीवर अटॅक करून त्याला कंट्रोल करतो आणि त्याच्या मदतीने तो शहरातील लोकांना एकत्र करून मारून खूप मोठ्या लेवलचा राक्षस बनतो. डस्टिन ते रशियन संभाषण डिकोड करण्यासाठी स्टीव्हकडे जातो. तेव्हा रॉबिन तो मेसेज डिकोड करते. तेव्हा त्यांना कळते की आपल्या मॉल खालीच ही रशियन लॅब टेस्ट आहे. मग ती पाहण्यासाठी स्टीव्ह, डस्टिन, रॉबिन आणि लुकाची बहीण इरिका एक प्लॅन बनवतात. मग ते त्या रशियन लॅबमध्ये जातात, पण तिथे स्टीव्ह आणि रॉबिन सापडतात. इकडे हॉपर आणि जॉईसचं नातं वाढत असते. इकडे लॅबमधील माहिती काढण्यासाठी हॉपर लॅबमधील एका सायंटिस्ट अलेक्सीला पकडतो. तो त्यांना सांगतो की हे अपसाइड डाऊन गेट ओपन करणार आहे आणि नंतर एक रशियन सोल्जर त्या अलेक्सीला पण मारून टाकतो. इकडे इलेव्हन आणि तिच्या टीमवर बिली आणि माइंड फ्लेअर अटॅक करतो. त्यावेळी इलेव्हन बिलीला त्याच्या कंट्रोलमधून काढते आणि इलेव्हनला मारायला आलेल्या माइंड फ्लेअरला बिली अडवतो. त्याच वेळी बिली तिथे मारला जातो. त्यावेळी हॉपर आणि जॉईस त्या लॅबमधील मशीन बंद करण्यासाठी जातात, पण ती मशीन बंद केली तर तिचा स्फोट होणार असतो आणि त्यात हॉपर मारणार असतो. मग हॉपरच्या सांगण्यावरून जॉईस ती मशीन बंद करते आणि त्यात हॉपर नाहीसा होतो. त्यात माइंड फ्लेअर आणि सगळे डेमिगॉर्गन मारले जातात. नंतर इलेव्हन ही विल बरोबर हॉकिन्स सोडून जाते आणि एका ठिकाणी रशिया आणि त्यांनी पकडलेले डेमिगॉर्गनवर एक्सपेरिमेंट चालू असतो आणि सीझन संपतो. सीझन 4 मार्च 1986. तर सीझनची सुरुवात अशी होते की डस्टिन, विल, माईक, लुकास हे हायस्कूलमध्ये गेलेले असतात आणि ते आता D&D गेम नाही तर हेलफायर क्लबमध्ये असतात. त्या क्लबचा मेन हा एडी मन्सन हे नवीन कॅरेक्टर असतं. तर इलेव्हन ही माईक बरोबर कॅलिफोर्नियामध्ये शिकत असते. तिची सगळी पॉवर गेलेली असते. इकडे तिच्यावर तिचे क्लासमेट खूप बुली करत असतात.
इकडे हॉकिन्समध्ये एक क्रिसी नावाची मुलगी असते. तिला काही मानसिक त्रास असतो. तो कमी करण्यासाठी ती एडी मन्सनकडे ड्रग्ज घेण्यासाठी जाते. त्यावेळी ती आपोआप हवेत उडून तिचे हातपाय आपोआप मोडतात. हे पाहून एडी तिथून पळ काढतो. दुसऱ्या दिवशी पोलिसांना एडी मन्सनवर शक येतो. पण हे सगळे कांड व्हेक्ना म्हणजेच या सीझन मधला मेन विलन करत असतो. तो ज्यांना ज्यांना पोस्ट ट्रॉमा आहे त्यांना तो शिकार बनवतो असतो. आणि त्यातच मॅक्सला पण त्याचा भाऊ बिली गेल्यानं पोस्ट ट्रॉमा असतो. इकडे नॅन्सी ही क्रिसीच्या जाण्यानं विचारपूस करत असते. तर जॉनथन बाहेर शिकायला जायचं की घर सांभाळायचं यातच तो डिस्टर्ब असतो. इकडे जॉयसला एक पार्सल येतं. त्यात हॉप हा जिवंत आहे असं लिहिलेलं असतं आणि ते रशियातल्या एका एन्झो नावाच्या सोल्जरने पाठवलेलं असतं. तो बोलतो हॉपर हा रशियन जेलमध्ये आहे. त्याला सोडवायचा असेल तर तुला $40,000 द्यावे लागेल. हे ती सगळा मेसेज मरी बोमनला सांगते. मरी बोमन ह्यावर विश्वास ठेवत नाही कारण हॉपर मागच्या सीझनमध्ये मेलेला असतो. पण तसं नसतं. हॉपर खरंच त्या स्फोटातून वाचलेला असतो. एन्झो त्यांना अलास्काला बोलवतो आणि युरी नावाच्या माणसाला भेटायला सांगतो. तेव्हा युरी हा त्यांचे पैसे घेऊन त्यांनाच फसवतो. पण मरी त्यातून वाचतो आणि युरीलाच बंदी करतो. इकडे क्रिसीची पोलिसांकडून चौकशी करत असताना क्रिसीचा बॉयफ्रेंड जेसन हा हे हेल्पलाईन क्लबचं काम आहे असं सांगतो आणि हेल्पलाईन क्लबला शोधायला निघतो. इकडे एडी मन्सनला स्टीव्ह आणि डस्टिनने एका जंगलात लपण्यासाठी सांगतात आणि मदत करतात. इकडे इलेव्हनला भेटण्यासाठी माईक कॅलिफोर्नियात येतो. पण इलेव्हन त्यावर खूप नाराज असतो कारण तो त्याच्या लिहिलेल्या एकाही पत्रात आय लव्ह यू लिहिलेलं नसतं. इकडे विलचं माईकवर क्रश असतं कारण तो गे असतो. एका ठिकाणी इलेव्हन आणि तिच्या क्लासमेटमध्ये भांडणात इलेव्हन तिला मारते. त्यामुळे तिला पकडण्यासाठी पोलीस येतात. पण तिथे तिला डॉक्टर ओवेन वाचवतात आणि बोलतात की तुला तुझी पॉवर परत करायची असेल तर मी तुला मदत करेल. त्यासाठी तुला परत लॅबमध्ये यावे लागेल. तेव्हा लॅबमध्ये परत डॉक्टर बेनर भेटतो आणि तो तिथल्या प्रोजेक्ट निनावर काम करत असतो. इकडे हॉकिन्समध्ये होणाऱ्या हत्येचा शोध घेण्यासाठी रॉबिन आणि नॅन्सी एका एडनच्या जेलमध्ये व्हिक्टोरिल नावाच्या व्यक्तीला भेटायला जातात. कारण त्यांना वाटतं की त्या सगळ्या हत्येच्या मागे व्हिक्टोरिल आहे कारण त्याने त्याच्या बायको आणि मुलीला सेम पद्धतीत मारलेलं असतं. पण त्याला विचारल्यानंतर त्यांना कळतं की व्हिक्टोरिलच्या बायकोला आणि मुलाला व्हिक्टरने नाही तर त्याच्या मुलाने हेनरीने मारलेलं असतं आणि व्हिक्टर हा त्या आवडतं सॉन्ग ऐकल्यामुळे वाचतो. मग मॅक्सला PTSD त्रास असल्याने तिला वाचवायचा असेल तर तिचं आवडतं सॉन्ग लावावं लागेल हे नॅन्सी आणि रॉबिनला कळतं. मग एका ठिकाणी जेव्हा व्हेक्ना अटॅक करतो मॅक्सवर तेव्हा तिचं आवडतं सॉन्ग लावून ते मॅक्सला वाचवतात. इकडे डॉक्टर ओवेनचे साथीदार माईक आणि जॉनथनच्या सेफ्टीसाठी जातात पण त्यांच्यावरही हल्ला होतो पण ते तिथून वाचतात. इकडे इलेव्हनला नीना प्रोजेक्टमुळे मागचं सगळं आठवतं. तिला त्या लॅबमध्ये एक मुलगा भेटतो. तिचा विश्वास संपादन करून तिला सांगतो की मी तुला या लॅबमधून बाहेर काढतो. फक्त तू माझ्या मानेत असलेल्या चिपला बाहेर काढ. ती चिप माझं लोकेशन ट्रेस करत आहे. त्यावेळी इलेव्हन ती चिप काढते पण ती चिप लोकेशन ट्रेस करण्याची नसते तर ती त्याची पॉवर कमी करण्याची असते. ती चिप काढल्यानंतर तो त्या लॅबमधल्या सगळ्या मुलांना मारून टाकतो आणि इलेव्हनला मारणं तेवढ्यात इलेव्हनच त्याला मारते आणि अपसाईड डाऊनमध्ये टाकते. इकडे करप्ट पोलीस डॉक्टर बेनर आणि इलेव्हनवर अटॅक करतात. त्यात डॉक्टर बेनर मरतो. हे पाहून इलेव्हन रागात त्यांचं हेलिकॉप्टर आपडते. इकडे जॉईस मरी हे हॉपरला वाचवण्यासाठी जातात. इकडे स्टीव्ह रॉबिन डस्टिन लुकास हे व्हेक्नाला डिस्ट्रॅक्ट आणि मारण्यासाठी प्लॅन करतात. अपसाईड डाऊनमधील बॅटला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी एडी जातो पण तिथे तो मारला जातो. इकडे व्हेक्ना मॅक्सला परत कंट्रोल करतो. त्यावेळी क्रिसीचा बॉयफ्रेंड जेसन लुकासवर अटॅक करतो. त्या झटापटीत तो टेप रेकॉर्डर तुटतो आणि तिचा रिटर्न येण्याचा मार्ग बंद होतो. पण त्याच वेळी इलेव्हन तिची सायकिक पॉवर वापरून मेलेल्या मॅक्सला परत जिवंत करते. इकडे जॉईस आणि मरी हॉपरला वाचवते आणि ते तिथल्या सगळ्या डेमिगॉर्गनला मारतात. त्यामुळे इकडे व्हेक्ना कमजोर पडतो. तेव्हा स्टीव्ह रॉबिन आणि नॅन्सी व्हेक्नाला मारतात. नंतर मॅक्स ही कोमामध्ये गेलेली असते. जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा पूर्ण शहर फाटलेलं असतं आणि सीझन संपतो.